हायएस्ट मी आता एक 36-37 लिटर दूध काढलं माझ्या हाय्याचा. बेंगलोरला एक दिली, कोलारला यादव डेअरी, त्यांच्याकडे 2,11,000 दिली. आपलं सॉरी 2,25,000 दिली त्यासनी. आणि एक इथं मलकापूर मध्ये दिली मान्यांच्याकडे, त्यासनी 2,11,000. बेंगलोरवर आणतोय, पंजाबवर आणतोय, 2.5-3 लाख रुपये घालवतोय किंवा 2 लाख रुपये घालवतोय. आपल्या सुद्धा महाराष्ट्र राज्य एक दिवस असं झालं पाहिजे की आपल्यातनं विक्री झाली. पण वाटतं की आम्ही बुलेटवर फिरतो साहेब, काहीच अडचण येत नाही. घरी म्हणजे गावात घर एक बांधले 800-900 स्क्वेअर फूट, 10-11 लाख रुपये घालवून. रानात गोठा आहे, कन्याचं लग्न, दोन्ही मुलं अगदी 3री-4थी पासून बाहेर शिक्षणाला, इस्लामपूरला, कराडला, BSc नर्सिंग दोन्ही पण मुलं झाली. हा या गायांच्या जीवावर. तर नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहे अशा शेतकऱ्याच्या फार्मवरती की ज्याने सर्व घरात गाय तयार केलेल्या आहेत. त्या पण 30+ दूध देणाऱ्या, म्हणजे 30 लिटर पेक्षा जास्त दूध देणाऱ्या गायी घरातच तयार केलेल्या आहेत आणि त्या बाहेर पण विकलेल्या आहेत. तर त्यांनी ही गोष्ट कशी केली, कसं त्यांचं या गोष्टीमध्ये कष्ट लागलं, त्याबद्दल सर्व डिटेल माहिती आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू होण्याआधी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. तर चला सुरुवात करूया आपण आपल्या व्हिडिओला. नमस्कार. नमस्कार. आपला परिचय द्या. मी आनंदराव विलासराव खुडे, राहणार शेनोली, तालुका कराड. आपली या व्यवसायामध्ये सुरुवात कशी झाली आणि कशा पद्धतीने तुम्ही इथपर्यंत आला? सुरुवात आमची म्हणजे ज्या वेळेला मी 2री-3रीला शाळेला होतो, त्यावेळेला पहिल्यांदा बँक ऑफ महाराष्ट्र शाखा शेनोली यांच्याकडून गावात जी काही गायींची प्रकरण झाली, त्यावेळेस म्हणजे त्यावेळची गोष्ट आहे की त्यावेळेला वडिलांनी आमच्या 2200 रुपयाला बेंगलोरवरून एक गाय आणली होती. तिथून आमची पुढे वाटचाल हळूहळू चालूच राहिली. म्हणजे 1 गाय 2 गाय घरात गाय होत्या, म्हणजे गावात बांधत होतो. त्याच्यानंतर 90-91ला आम्ही रानात शेड बांधलं. साधं होतं, कडलं साईडला कोड वगैरे असं बदलत बदलत आपलं परत सिमेंटचे गाया मोठ्या आणायला सुरुवात केली. त्याच्यानंतर हळूहळू इथपर्यंतचा टप्पा पूर्ण झाला. सुरुवातीला तुमच्या वडिलांनी जी गाय आणली होती बेंगलोरवरून, तिचं दूध किती होतं? ती गाय दूध एक 10-12 लिटर दूध देत होती. दोन वेळेस एका दिवसासाठी 10 ते 12 लिटर. 10 ते 12 तुम्ही आता कितीपर्यंत गेला? हायएस्ट मी आता एक 36-37 लिटर दूध काढलं माझ्या हाय्या चाऱ्यावर. या चार म्हणजे ऊस आपल्या भागात आपला हत्ती घास, ऊस, वाड, कडबा याच्यावर. मोरघास थोडंफार जर मिळालं विकत घेतो असं करतो. तुम्हाला अडचणी काय आल्या काय व्यवसायामध्ये? अडचणी व्यवसायात म्हणजे काय, आता ही नवीन आधुनिक निघालं, मॅनेजमेंट, फिडिंग, ब्रीडिंग, असं मग बदलत सिमेंट देत, चांगल्या माहिती घेत. आमची काही मित्रांच्याकडनं, काही डॉक्टरांच्याकडनं माहिती मिळाली, कुठल्या गायला कुठलं सिमेंट द्यायचं, कुठल्या गायला कुठलं. मग परत काही वेळेला जरा गाया बदलल्या, जरा हलक्या होत्या, 20-22 लिटरच्या, 15 लिटरच्या, त्या दिल्या. जरा मोठ्या गाया आणल्या, त्यांच्याकडून परत पाड्या तयार केल्या. परत असं करत करत आता इथपर्यंत आलो मी. बरोबर, ठीक आहे. आता गायी सध्या किती आहेत तुमच्या? गाय आता माझ्याजवळ 3 मोठ्या गाय आहेत, 2 पाड्या आहेत आणि एक देशी पाडी आहे. आता मी 2 पाड्या विकलेल्या तयार करून मी माझ्या गोट्यावरती. काही वेळेला मी दूध पण काढतो, काही वेळेला विकूनही टाकतो. असं काही नाही, दूधच काढतो असं. कितीला झाला व्यवहार? ती मी एक बेंगलोरला एक दिली, कोलारला यादव डेअरी, त्यांच्याकडे 2,11,000 दिली. आपलं सॉरी 2,25,000 दिली त्यासनी. आणि एक इथं मलकापूर मध्ये दिली मान्यांच्याकडे, त्यासनी 2,11,000 दिली. जी बेंगलोरला गाय दिली यादव डेअरी फार्मवरती, ती ब्रूटची होती पहिल्यावर पाडी. आणि ह्यासनी दिली मान्यांच्याकडे मलकापूर मध्ये. तिची आई होती 50,060. ती पाडी होती स्वतः रोडिओची आणि तिच्या पोटात होतं स्टायकर. अशी मी 1 महिन्याची कच्ची गाभण त्यासनी दिली होती पाडी. म्हणजे लोक बेंगलोरवरून गाय आणतात तिकडे आणि तुम्ही महाराष्ट्रामधून बेंगलोर मध्ये गाय विकली. आपलं सुद्धा राज्य असं झालं पाहिजे की आपला सुद्धा शेतकरी घेणाऱ्यात नाही, देणाऱ्यात पाहिजे. शेतकऱ्यांनी सुद्धा हळूहळू संकल्पना बदलावी, हळूहळू विचार बदलावा. डॉक्टरांच्या माहितीनं ही सिमेंट देऊन 2 गाय असू द्या, पण चांगल्या गायासनी ब्रीडिंग करून चांगलं त्यांच्याकडनं पुढची पैदास किंवा वंशावळ चांगल्या पद्धतीने तयार करून दूध बी काढावं. विकणारे राज्य आपलं व्हावं. आता आज आपण बेंगलोरवर आणतोय, पंजाबवर आणतोय, 2.5-3 लाख रुपये घालवतोय किंवा 2 लाख रुपये घालवतोय. आपल्या सुद्धा महाराष्ट्र राज्य एक दिवस असं झालं पाहिजे की आपल्यातनं विक्री झाली पाहिजे. शेतकऱ्यांनी बदलाव ही आपली मनापासूनची इच्छा आहे की स्वतः आपल्यापासून हळूहळू बदल करायचा. असं स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे. सगळ्या शेतकऱ्यांनी केली. एक गाय असू द्या, चांगलं सिमेंट द्या. काही वेळेला फेल जाते, परत शेतकऱ्याची ती इच्छा होईना झाल्या, पैसे लय जाते, ती काय होते ती
असं होतंय. पण काय नाही, जाऊ दे, आपल्या गायीसाठी आपण खर्च पुढच्या पिढीसाठी तयार झालेलं काय जरा अडचण नाही. भले 10,000 रुपये जातील सिमेंसला, जरा हलकत देत जरा भारी देत असं जातील. दूध सध्या किती आहे तुमचं? दूध आता माझ्याजवळ एक 50 ते 60 लिटर दूध आहे. म्हणजे आता कमी झाले. आता परवा दिवशी एक गायीने एक पाडी दिली, त्यामुळे आता एकच गाय दूध हायेस्ट दूध तुमचं किती लिटर होतं? किती मी गाय? 4 गायात 100 लिटर दूध काढलेलं आहे. 4 गाया ताणप्या होत्या दुधावर. हा. तिने एका महिन्यात वेल्या होत्या हा. आणि एक गाय पार्टी होती, म्हणजे दूध गाभण होते. हा हा. असं झालं. म्हणजे गेल्या एक 5-7 वर्षापूर्वी हा. आपली माझी लेवल दररोज एक 60-70 लिटर दूध एवढीच किती कॅपॅसिटी. गायमध्ये? एक 3-4 गायात 3-4 गाय 60-70 लिटर पर हेड सरासरी आपले एक 15 लिटर दूध निघतं वर्षाकाठी. हा. आपला माझ्या हिशोबाने, का तर आमची आहे रानात, गावापासून 1.5 ते 2 किलोमीटर रस्ता. आता तुम्ही बघितलंच येताना हो. रस्त्याची काय अवस्था आहे. ही पावसाळ्याची जरा जमत नाही आणि डोंगर कडल असल्यामुळं इथं मका वगैरे काही येत नाही. आता आमच्याकडे मॅनेजमेंट आहे, ब्रीडिंग आहे, फक्त फिडिंग वरती थोडस आम्हाला जरा खर्च जास्त होतोय. त्यामुळे आपला गाय एक 5-7 तास सांभाळतो, बाकी लय काही नाही. मग तेवढंच आपलं एक 60-70 लिटर दूध वर्षाचा हिशेब केला तर अवरेज दिवसाकाठी 60 ते 70 लिटर दूध. म्हणजे असं. कमी जास्त पण कमी जास्त होऊ शकतं, असं काही नाही. आता ती मध्ये 2 गाय दिल्या नसत्या, 2 राहिले असते तर आता आज रोजी सुद्धा आम्ही 90-100 वर गेलो असतो. असं झालं असतं. आता सध्या गाय किती लिटरची टॉपची गोट्यावर? ही जी गाय आहे ती आपली लोकलची आहे, म्हणजे अशी मी घेतलेली आहे. त्यानं मला 32-33 लिटर दूध दिलंय. ते आता स्ट्रायकरनं गाभण आहे. ही 2 नंबरची आहे. ही पहिला रो हिने 23-24 लिटर दूध दिलंय पहिला रोला. हिला आता 9वा महिना चालू झालाय. ही 40-116ची आहे. ही आता स्ट्रायकरनं गाभण आहे. त्या आता एक 27-28 लिटर दूध दिलं. एक आपचा अंदाज आहे. ही एबीएस जिकची आहे पाडी, स्वतः जर्सी. ही पहिला रो मला एक 18-20 लिटर दूध दिलंय. त्या येताला म्हणतो एक 22-23 लिटर दूध दिलं पाहिजे. आता ह्याच पाडीची ही पाडी आहे, म्हणजे ह्या जिकला ही जी पाडी आहे बिग शॉटची आहे. ही आता 13वा महिना हिला चालू. ही एक आहे पांढरी पाडी. ह्या दोन्ही संघर्ष आहे. त्याची अगोदर फक्त ही 5 दिवसाची आहे. ही जी आहे 50,060. ही आता 40-420 डेन्मार्कची पाडी आहे. किती महिन्याची पाडी? ह्या दोन्ही बी 13 महिन्याची. अजून एक 1.5 ते 2 महिन्यांनी मी सिमेंस देणार. आता ही हिट संपल्या बघा, रक्त पडलीच पाठीमागं. तर मित्रांनो बघू शकताय 13 महिन्याची पाडी आहे. साईज बघू शकता, जरा पाडी जवळ जावा. साईज बघू शकताय. आपल्या लोकलच्या गायी तेवढ्या नसतात जेवढी ही 13 महिन्याच्या पाडीच्या साईज आहे. बघू शकता. हिचं फिडिंग मॅनेजमेंट कसं केलंय? काय नाही, फिडिंग हाय हेच यांच्या बरोबर. म्हणजे लहान असताना दूध, परत तुमच्या 1 नंबरचं 2 नंबर. आता गाभण गेलं पाजलं होतं दूध 6 लिटर पाजलं. सकाळी 3 संध्याकाळी 3. तेवढंच म्हणजे शेतकरी आपल्याला 5-6 लिटर एका टाइम? नाही 6 लिटर. 6 ते 6.5. 7 लिटर नाही, 6 ते 6.5. ते बी पहिला महिना, दुसऱ्या महिन्यात जरा कमी. तर दोन्ही पाड्या संघर्षाच्या आहेत. म्हणजे शेतकरी 10 लिटर दूध पाजण्याची गरज आहे का पाजायची? नाही 10 लिटर पचलं पाहिजे का नको दिवसाकाठी? 5-10 लिटर. आणि शेतकऱ्याला पण परवडलं पाहिजे. 10 लिटर दूध पाजायला 40-35-38 रुपये दर. 10 लिटरचे पैसे झाले किती, आणि पुन्हा त्याच्यावरचा खर्च. आपलं माझ्या हिशोबाने मी 6 ते 6.5, 7 लिटर सुद्धा नाही. आणि एक देशी महाराष्ट्राची शान किल्लार म्हणून एक देशीच असावं म्हणून हे आम्ही ह्याच्याच कालवड पडतरवाडीचे जे तुकाराम भाऊ आहेत, त्यांचा घटप्रभा 2024चा चॅम्पियन सोन्या, त्या सोन्याच्या पोटची ही पैदाइश आहे. ती पाडी आम्ही आणलेली. आता ही 5 महिन्याची असताना आणली होती. 11वा महिना चालू आहे तिला आता. पण ब्रीडिंग केलं? हा देशीवर पण ब्रीडिंग वर चांगली पाडी आम्ही आमच्या मित्रांच्याकडून आणलेली आहे. असं झालं. जर्सी का म्हणून तुम्ही? प्युअर जर्सी. आपलं एक असावं एक जर्सी फॅट एसएनएफ बरं लागायसाठी. आपलं थोडस जर्सीचं दूध कमी येतंय, पण फॅट एसएनएफ ला चांगली चालते. दोन्ही काय आजारी त्या बी काही पडत नाही, त्या बी काही आजारी पडत नाही. काही थोडाफार वातावरणानं ज्या वेळेस उन्हाळा पावसाळा होतोय त्या वेळेला जरा आजारी जरा पडते, त्या ताप ही येते, असं होतंय. बाकी मग काय नाही. नंतर काय हाही आपला वैरण साधी गोट्या फक्त आता मोठ्या बांधलाय एक 15 गायांच्या हिशोबानं. ते काय नाही, पुढे भविष्यात जरी वाढवायचं म्हणलं तरी आपलं असावं. नाहीतर का आता एवढ्याच गाय आहेत. आता परवा 2 विकल्या. एक दुधावरची एक विकली, मानेने एक मलकापुरात नेली गाय गेल्या महिन्यात. असं झालं. नाहीतर गाय एक 8-9 होत्या माझ्याजवळ. मग पाडी आपलं फक्त दरवर्षी 1-2 पाडी तयार करतो. विकायची वाटली तर विकतो, पैसे योग्य आलं तर
नाही आले तर मग दूध बी काढतो, असं काय नाही. हा. विकलीच पाहिजे किंवा दूधच काढलं पाहिजे असं बी काही हा. नाही. आणि आता आपली गाय तुम्ही बघून आता ती गाय लोकलची घेतली, हो तिनं पण दूध किती 32-33 लिटर दूध दिलं 32-33 तिला. लिटर दूध म्हणजे हो, आता तिला 6वा महिना आहे चालू. हा. आता 8वायची चालू आहे तिला. तरी आता गायला एक 13 लिटर दूध आहे बघा, 12 ते 13 लिटर. कितवा महिना आहे? आता 6वा महिना चालू आहे. 6व्या महिन्यात सुद्धा 12-13 लिटर हो. दूध आहे. 2 दिवस झाला आता त्याचं खाद्यपिद्य बंद कमी केलं, थोडस टाकतोय आपलं, हा. असं करतोय, बाकी काय नाही. हा, पण गाय आता तुम्ही लोकलची घेतली आहे. हो हो, ते आपल्या पण- जोडीदारांच्याच कडे आणलेली होती, माहिती ना बाबा दूध चांगली पण देते. बॉडी स्ट्रक्चर कसं पाहिजे, म्हणजे काय बघून तुम्ही ही गाय पसंत केली? काय नाही, आता गायची लांबी, उंची, माप बीप आपलं चांगलं आहे गायला. हा. आता कसं आहे, 8वायत चाललं त्यामुळे काही खास काही लय दिसत नाही. हा. पण ज्या वेळेला गाय दुधा वाजत्या त्यावेळेला अगदी कास बीज चांगली लागते, काय अडचण नाही, हा. असं होतंय. आता आपल्या गोठ्याची माप आपण बघूया. गोठा हा. तुम्ही बांधलेला आहे. गेल्या वर्षी मी एक माळशिरसचे ते सलगुडे पाटील आहेत, हा. लॉकडाऊन मध्ये त्यांना 1.25 लाख रुपयाला गाय विकली होती. हा. असं केलं. ते आता आपण जो गोठा बांधलाय, हा. हा पूर्ण गोठा बघा 51 फूट लांबी आणि 17 फूट रुंदी आहे. 51 फूट लांब. 51 फूट लांबी आहे. म्हणजे असा टोटल नाही नाही, ही फक्त ही फक्त ही शेड. फक्त 51/17 आहे. हा. तिथं माझ्या 11 ते 12 गाया बसते त्या. हा, हा. एका गायला मी 4 फूट 2 इंच जागा ठेवलेली आहे. हा. 4 फूट 2 इंच असं बरं, प्रत्येकाला वेगवेगळं आपलं बांधायचं, ज्याचं त्याला वैरण बेरण खायला येते. 4 फूट पलीकडे 4 फूट 2 इंच रुंदी आहे. तुम्हाला म्हणजे काय हे केलं? आपलं आपणच केलेलं आहे, काय नाही. आता आम्ही गावात राहायला आहे, तिथं रात्रीची गाय आहे एखादी, गावांनीतनं पलीकडे पुढे जाऊ नये किंवा काय, ह्याला आपलं तिथलं तर गाय इथनं माती मागे येते त्या. परत तिकडे एक साधा आपलं एक काय म्हणायचं, डिलिव्हरी रूम केल्यागत केलंय ती. हा. गाय एखादी हिटवर आली किंवा एखादी व्याला झाली तर आपलं हित बांधली, ह्या 2 पायपा टाकल्या, काय कोण हिजा कोणाला त्रास नाही किंवा यांचा कोणाला काही त्रास नाही, असं आपलं त्या बसत्या त्या. पाडे ही जरा हिटवर आले होते मी त्यात आपलं बांधून टाकतो 2 दिवस, बाकी काय नाही. किंवा याला झाल्या गाय, पावसाळा आहे, आपण बाबा आता याला उशीर होतोय काय होतोय त्यावेळेला आपलं इकडे बांधून ठेवतो मी, असं करतो, बाकी काही नाही. मग आपलं हाय साधं. किती गायचा गोठा आहे? आता बरोबर एक 11 गाया बसते त्या त्याच्यात, 14-15 असल्या तरी पूर्ण टोटल गोठा जर म्हटलं तर 51 फूट लांबी म्हणजे रुंदी आहे हा. आणि 51/51 असाच आहे. लांबी रुंदी तेवढीच आहे, 51/51. 14-15 गाया बसू शकते त्याच्यात. खर्च काय किती अडचण. झालाय गोठ्याला? खर्च आता साहेब, तो पलीकडचे एक हॉल बांधलाय मोठा 23/45 ला स्टोर रूमला. हा. खाद्य वैरण आम्ही आता इथं आहे रानात, तिथं काय दरवर्षी मी कडबा कुट्टी आणतो 1-2-3 टन. हा. असे मका कुठं गावली तर एक 5-7 टन बॅगा बिगा आपलं तयार शेडात ठेवतो. रानातली वस्ती आपलं तिथंच असते. ती 23-45 ही 51/51 माझं, या दोन्ही शेडला एक 7 ते 8 लाख रुपये गेलो होतो. 1.5 वर्ष झालं बांधून मी आता पूर्ण हे. 7 ते 8 लाख गेले. हो हो, फक्त हळूहळू. पहिलं माझ्याकडे साधच होतं, कूड होतं, त्या कुडात पण मी काढलीत काही दिवस. कोबा नव्हता, काही नव्हतं, आपलं असंच पाला बिला खाली टाकून हळूहळू परत होत 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 सगळं गेलं. दोन्ही मुलं माझी साहेब आता BSc नर्सिंग झाली दोन्ही पण. हा. आई जमीन 3 एकर, ह्या गायांचा आशीर्वादच सगळ्यात मोठा. आम्ही साधं फक्त आपलं चांगलं, बाकी काही नाही. काही जी मिळेल उत्पन्न बी ह्या 3 एकर क्षेत्र आणि या 5-7 गाय, बाकी काय नाही. दोन्ही मुलं आपली BSc नर्सिंग झाली, कन्याचं लग्न झालं, मुलाचं 4थं वर्ष संपले, आता एक 2-3 महिने झाले त्याचं नर्सिंग पूर्ण. बाकी काय नाही. सगळ्या गायींच्या जीवावर केलं. सगळ्या गायींच्या जीवावर आणि शेती. ऊसाच्या सुद्धा बाबतीत 2014-15 सालापासून म्हणजे आमचे एक मित्र आहेत इस्लामपूरचे, विजय जाधव, ते एक मला ऊस क्षेत्रात अस्सल हिराच गावलीत ते पण. त्यावेळेपासून माझं कमीत कमी उत्पन्न मी एकरी 110-120 टनापर्यंत गेलो ऊसात पण. आणि त्या गायांच्या बाबतीत बी आमचे मित्र बी म्हणा आणि पाहुणे बी म्हणा, दुसऱ्याचे विजय जाधव, एकाच नावाची 2 माणसं 2 ह्याच्यात गावली मला, एक गायांच्यात आणि एक ऊसात. त्या गायांच्यात विजय जाधव आणि ऊसाला विजय जाधव, असे 2 माणसं. त्यामुळं काय मला अडचण अजिबात काय नाही. या दोन्ही गोष्टीतलं 2 गुरु एकाच नावाची फक्त माणसं मला मिळाली. आवर्जून आज त्यांचं नाव मी घेतो, माणसं घेत नाही पण ते गुरु आहेत माझे. तुम्हाला आता नफा ह्या वर्षाकाठी किती राहतो साहेब? नफा म्हणलं, अगदी सत्य परिस्थिती सांगायचं म्हणलं तर 1 रुपया जर खर्च झाला सगळा तर 40% आपल्याला, 60-40चा हिशेब टोटल लमसम वर्षाकाठी. एखादी पाडी विका न विका, घरात दूध काढा, वैरण विकत घ्या, खाद्य विकत आणा, 60-40 माणसं आता 50-50 म्हणते ते, किंवा
40-50 म्हणते ती काय आपलं मला तरी 40% फायदा राहतो आणि परवडते मला काही अडचण नाही असं परवडत नसतं तर मग एवढं मोठं गोठा शेड बीड घरापासून 1-2 किलोमीटरवर बांधलंच नसतं मी 7-8 लाख रुपये घालवून असं झालं वर्षाकाठी शेण तुमचं किती वर्षाकाठी शेण बघा एक 8-9 टेलर खत निघतं माझं 8-9 टेलर ते सगळं आपण शेतीसाठीच वापरू काय कोणाला विकत नाही काय नाही असं बाकी काय तुमचा दिनक्रम कसा असतो दिनक्रम सकाळी बघा हे तुम्ही 6 वाजता येतो 6 ते 6:15 त्यांचं शेण बिन धारा पाणी सगळं माझं 8:30 वाजेपर्यंत उरकते परत घरी जातो परत 11-12 वाजता आलो की काही नाही वैर बिरण मी 2 दिवसात 1 दिवस काढलेलीच असत्या एवढी 4 दिवस पुरवतं मग नंतर परत संध्याकाळी 4:30-5 वाजता चालू होतं 6-6:30 संपती आपलं घरी जातो असं करतो गाई एखादी याला झाली काय झाली तरच आपलं संध्याकाळी मुक्कामाला येतो किंवा पाणी असलं तर आपलं घरी येतो म्हणजे इकडे शेडवर येतो झोपायसाठी बाकी तुमच्या गाय आम्ही बघतोय गायींना व्यसन नाही हे कारण काय नाही ते आता काय मोह पण लायचं त्याच्यामुळे काही व्यसन बिसन काहीच नाही अजिबात काय नाही आणि काहीच दमवत नाही त्या काही कोण कोणाला मारत नाही काही नाही एखादी याला झाली किंवा हिटवर आली तर तेवढे 1-2 दिवस जरा बांधायला ही लागते ते बाकी काही नाही बघा पण शक्यतो आता ज्यांचं ओपन गोठा आहे ती आता आपल्यात पट्ट तरी कंडा तरी आहेच काही काही ह्याच्यात काहीच नाही अशा ओपन नाही त्या गाया काही अडचण येत नाही असं होतं ज्याच्या त्याच्या ह्याच्यावर राहते जे आता बांधून घालतात मग ती येसन घाला मुरकी दावी सगळं लागतं जे नवीन व्यवसाय आहे म्हणजे जे तरुण आमच्यासारखी मुलं आहेत त्या व्यवसायात उतरणार आहेत त्यांनी कशा पद्धतीने उतरलं पाहिजे आपलं सुरुवात 1-2 गायीपासून करावी चांगलं मार्गदर्शन घ्यावं डॉक्टरांचं एखाद्या साध्या शेतकऱ्याची माहिती घ्यावी माहिती घेत हळूहळू केलं तरी काही अडचण येत नाही असं काही नाही की ह्या धंद्यात तोटा होतोय मी तर म्हणतो काय नाही मी भरपूर कमवलो या धंद्यात अगदी चांगलं शेती आणि आमच्यात कोण सर्व्हिसला नाही काय नाही पण आम्ही आपलं सांगायला अभिमान वाटतो की आम्ही बुलेटवर फिरतो साहेब काहीच अडचण येत नाही घरी म्हणजे गावात घर एक बांधले 800-900 स्क्वेअर फूट 10-11 लाख रुपये घालवून रानात गोठा आहे कन्याचं लग्न दोन्ही मुलं अगदी 3री-4थी पासून बाहेर शिक्षणाला इस्लामपूरला कराडला BSc नर्सिंग दोन्ही पण मुलं झाली हा या गायींच्या जीवावर आणि शेतीच्या जीवावरच बाकी काय सुद्धा नाही बघा आता जे तरुण ह्या व्यवसायात उतरते त्यांच्या लग्नाचा प्रॉब्लेम व्हायला लागला बरोबर आहे की आपली मानसिकता बदलली पाहिजे ना आपण बी ठरवलं पाहिजे की काय ना आपण सुद्धा शेतकऱ्याला मुलगी द्यावी पण होत कोणी शेतकरी असावा नाहीतर 10 एकर शेती आहे आणि बाकीचं काही नाही असं काही नको काय नाही 3 एकर सुद्धा आता मला सुद्धा जमीन साहेब 3 एकर आहे आम्ही 5 माणसाचं कुटुंब आम्ही खाऊन पिऊन सुखी आहे बाकी काय नाही बघ काय खाऊन पिऊन सुखी अगदी आरामशीर सुखी आहे मला ठीक आहे तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचे आभार आहे आणि अशीच माहिती मार्गदर्शन आम्हाला देत राहा धन्यवाद आणि मित्रांनो असेच माहितीपूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असतील तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशीच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील